रायगढ़ जिले के महाड़ तालुका में लगातार हुई मूसलाधार बारिश और सावित्री नदी में आए बाढ़ से तीसरी बार बाढ़ जैसी स्थिति बनने के बाद कृषि क्षेत्र को भारी नुकसान हुआ है। कई खेतों में धान की रुपाई पर गाद और मिट्टी की मोटी परत जमने से फसलें बर्बाद हो गई है। इससे किसानों को बड़ा आर्थिक झटका भी लगा है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के रायगढ़ जिला अध्यक्ष रविंद्र चौहान ने प्रशासन से तत्काल पंचनामा कर प्रभावित किसानों को उचित मुआवजा देने की मांग की है। ह्या वर्षी पाऊस उशिरा आला, त्यामुळं मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांनी रायगडमध्ये पेरण्या केल्या होत्या त्या उशिरा पाऊस आल्यामुळं त्या वायाला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केलेली जी पिकं आहेत तर मागच्या 4-5 दिवसाच्या पूर परिस्थितीमुळं संपूर्ण रायगडमधली शेती ही पुराखाली गेली आणि ते आज आपण जर पाहिलं तर हे पूर्ण पिकं ही सडलेली आहेत। त्यामुळं 2-2 वेळा पेरण्या करून आज ह्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्री भरणेमामांना मी रायगडच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतोय की आपण रायगडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू, ह्या पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे।